नमस्कार। आज चैत्र कृष्ण दशमी शके 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 40.77% मतदानाची नोंद। मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ, कर्मचारी संभ्रमात तर ऐनवेळी नावे वगळण्यात आल्याचे लक्षात आल्यामुळे मतदारांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या एका महिला शिक्षिकेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे जिल्ह्यामध्ये आज 5 वाजेपर्यंत सरासरी 40.77% मतदानाची नोंद झाली। जिल्ह्यामध्ये ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर असे लोकसभेचे 4 मतदारसंघ येतात। यापैकी पालघरमध्ये 48.23%, भिवंडीमध्ये 37.65%, कल्याणमध्ये 35.68%, तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये 40.36% मतदानाची नोंद झाली आहे। जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघातील मतदान आज संध्याकाळी संपलं असून उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं। जिल्ह्यामध्ये ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर असे लोकसभेचे 4 मतदारसंघ येतात। यापैकी कल्याणमध्ये सर्वाधिक म्हणजे 23.60%, तर भिवंडीमध्ये सर्वात कमी म्हणजे 19.22% मतदान झाल्याची नोंद आहे। पालघरमध्ये 1,97,842 पुरुष तर 1,62,851 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। भिवंडीमध्ये 1,75,465 पुरुष तर 1,50,548 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। कल्याणमध्ये 2,46,153 पुरुष तर 2,07,328 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। ठाणे लोकसभा मतदारसंघात 2,20,135 पुरुष तर 1,87,106 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 7 ते दुपारी 1 या 6 तासात कल्याणमध्ये 23.60%, पालघरमध्ये 22.5%, ठाण्यामध्ये 19.65% तर भिवंडीमध्ये 19.22% मतदानाची नोंद झाली आहे। ठाण्यामध्ये मतदान प्रक्रियेत बराच गोंधळ असून अधिकारी कर्मचारीही काही ठिकाणी संभ्रमात असल्याचं दिसत होतं। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची वेळ असली तरी काही मतदान केंद्रात ही प्रक्रिया वेळेवर सुरू झाली नाही। ठाण्यातील सेंट जॉन इथे असलेल्या मतदान केंद्रात मतदान यंत्र बंद पडल्यामुळे सुरुवातीची 10 मिनिटे मतदारांना मतदान करता आलं नाही। बऱ्याच खटपटीनंतर पुन्हा सुरुवातीपासूनची प्रक्रिया सुरू करून हे मतदान यंत्र सुरू करण्यात यश आलं आणि त्यानंतर मतदान सुरू होऊ शकलं। तोपर्यंत मात्र मतदार मतदान केंद्राबाहेर ताटकळत उभे होते। मतदान कर्मचाऱ्यांचं 3 वेळा प्रशिक्षण झालं असलं तरीही काही मतदान कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचीच कल्पना नव्हती। काही मतदान केंद्रात पुरवण्या याद्या उपलब्ध नव्हत्या। पुरवण्या याद्या दाखवण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना आपण नक्की काय काम करायचं याची कल्पना नव्हती। पुरवणी यादीतील नवमतदार आल्यावर काय करायचं, त्याला तात्काळ स्लिप कशी द्यायची याची कल्पनाच कर्मचाऱ्यांना नव्हती। हे कर्मचारी एकमेकांना विचारून काम करत असल्याचं दिसत होतं। शासनानं यावेळी प्रथमच मतदाराची माहिती असणाऱ्या स्लिप दिल्या होत्या, पण त्याबाबतही एक धोरण कुठल्याच मतदारसंघात दिसत नव्हतं।
काही मतदान केंद्रात या स्लिप जमा केल्या जात होत्या, तर काही मतदान केंद्रात या स्लिप पुन्हा मतदारांना दिल्या जात होत्या। या स्लिप दाखवल्यानंतर खरं तर ओळखपत्राची गरज नव्हती। अनेक ठिकाणी असं ओळखपत्र मागण्यातही आलं नाही, मात्र काही मतदान केंद्रात ओळखपत्र मागितलं जात होतं। याबाबत केंद्राध्यक्षाला विचारलं असता स्लिपवरील छायाचित्र योग्य नसल्यामुळे पुन्हा खातरजमा केली जात असल्याचं सांगण्यात आलं। मतदान केंद्रामध्ये शाई लावण्याबाबतही एकसंध धोरण नव्हतं। साधारणपणे मतदान केल्याची शाई ही डाव्या हाताला लावली जाते, पण काही मतदान केंद्रांमध्ये ती उजव्या हाताला लावली जात होती। जिल्हा प्रशासनानं मोठा गाजावाजा करून यावेळी मतदारांना स्लिप दिल्या जातील असं सांगितलं होतं, पण अनेक भागात या स्लिप मिळाल्या नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी होत्या। कोपरी परिसरात अनेक मतदारांना या स्लिपच न मिळाल्यामुळे त्यांची बरीच गैरसोय झाली। अनेक मतदारांनी आवाहन करूनही मतदार यादीतील आपलं नाव वेळीच न तपासल्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ दिसत होता। कर्मचारी आणि मतदारांमध्ये खटके उडाल्याचे प्रसंग मतदान केंद्रांमध्ये पाहायला मिळत होते। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्यामध्ये वातावरणातील उष्मा वाढला असतानाच निवडणूक अधिकाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली। ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात बरीच मतदान केंद्र असल्यामुळे या ठिकाणी मतदारांची गर्दी झाली होती। अशा परिस्थितीत बाहेरील उष्म्यामुळे वातावरण तप्त असताना हे वरिष्ठ निवडणूक अधिकारी खुर्च्या टाकून आरामात बसले होते आणि विनाकारण छायाचित्रकारांना त्रास देत होते। निवडणूक आयोगाचा अधिकृत परवाना असलेल्या छायाचित्रकारांनी कॅमेरा न काढताही अशा छायाचित्रकारांशी अरेतुरेमध्ये उद्धट वर्तन या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चालू होतं। काही छायाचित्रकारांनी या अधिकाऱ्यांना चित्रीकरण अजून सुरूही केलेलं नाही असं सांगूनही आमचं छायाचित्रण का करताय असं ते विचारत होते। तर दुसऱ्या एका छायाचित्रकारालाही असाच अनुभव आला। हा छायाचित्रकार कॅमेरा हातात धरून उभा असताना कॅमेरा खाली ठेव अशा उद्धट पद्धतीनं या अधिकाऱ्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्या छायाचित्रकारांनाही आमच्याकडे अधिकृत परवाना असून कोणतं चित्रीकरण करायचं आणि कोणतं नाही करायचं याचं आम्हाला ज्ञान आहे असं सुनावल्यावर मात्र हे अधिकारी काहीसे गप्प झाले। यापूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांची अशी दादागिरी कधीच पाहायला मिळत नव्हती। ठाणे जिल्ह्यात आज लोकसभेसाठी मतदान झालं, मात्र सुरुवातीस संथ गतीनं सुरू झालेल्या या मतदानाला दुपारनंतर काहीशी गती मिळाली। दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली। जिल्ह्यामध्ये 72 लाखाहून अधिक मतदार आहेत। जिल्ह्यातील पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे अशा 4ही मतदारसंघात मतदान होत असून सकाळच्या तुलनेत 11 नंतर मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत होती। अनेक मतदान केंद्रात मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या। मुस्लिम बहुल भागातही मतदानाचा जोर चांगलाच जाणवणारा होता। या भागातही मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या। मतदान केंद्रांबाबत असलेल्या काही विचित्र नियमांमुळे आज अनेकांना आपल्या रोजगार व्यवसायाला मुकावं लागलं। ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांशिवाय कुणालाही प्रवेश नाही। त्यामुळे मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात असलेली दुकानं, व्यवसाय आज बंद ठेवावे लागले।
सुरुवातीला हा प्रकार तितकासा गांभीर्यानं घेण्यात आला नव्हता, मात्र दुपारनंतर पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी केल्यानं अनेकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले। यामुळे अशा व्यवसायांमधून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या रोजच्या रोजंदारीलाही मुकावं लागलं, तर सर्वसामान्य मतदारालाही एखादी गरजेची गोष्ट त्वरित मिळणं मुश्किल झालं होतं। निवडणूक कामासाठी नियुक्ती झालेल्या एका महिला शिक्षिकेचा मतदान केंद्रात मृत्यू झाला। नवी मुंबईतील एका शाळेतील शिक्षिका वैशाली भाले यांची राज्य परिवहन महामंडळाच्या वंदना येथील कार्यालयातील मतदान केंद्रात नियुक्ती झाली होती। त्यांना मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचं काम होतं। दुपारच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि थोड्याच वेळात हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला। जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांचं पार्थिव आणण्यात आलं। गेल्या 2 दिवसापासून वैशाली यांची तब्येत ठीक नव्हती, पण निवडणूक कामासाठी नियुक्ती झाल्यानं त्या कामावर हजर राहिल्या होत्या।